तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. चांदिवली विधानसभेचा जो निकाल लागला त्याबाबत नसीम खान यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती आणि त्यानुसार आज निवडणूक आयोगाच्या मार्फत या ठिकाणी व्हीव्हीपॅट आणि EVM मशीनला पुन्हा एकदा तपासण्यात येणार होतं. या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी दिलीप मामा लांडे यांचे जे वकील आहेत समाधान सुलाने आपल्यासोबत आपण त्यांची बातचीत करणार आहोत. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता. दिलीप मामा येऊ शकले नाही, त्याचं कारण काय आणि आतमध्ये काय काय घडलं ते सविस्तर सांगा. दिलीप मामा वैयक्तिक कारणास्तव येऊ शकले नाही, जे आमदार आहे. आता आतमध्ये सुनावणी इलेक्शन कमिशनरने इलेक्शन कमिशनरनी जी SOP दिली होती त्या पद्धतीने त्यांनी काम केलं होतं. ज्या SOPमध्ये ज्या गोष्टी ठरलेल्या होत्या त्या पद्धतीने ते काम करत होते आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इलेक्शन कमिशनर काम करत होते. मग वाद कुठे अडकला, म्हणजे कुठे माशी कुठे शिंकली असं म्हणावं? माशी याच्यावर शिंकली. त्यांचं म्हणणं होतं सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये आम्ही जी चर्चा केलेली मुद्दे आहे त्या चर्चेचं इथं निराकरण करावं आणि त्या मुद्द्यावर डिस्कशन करावं असं त्यांचं म्हणणं होतं. आज चर्चा होऊ शकली नाही का? कारण त्याची तपासणी झाली नाही अशी पण माहिती आहे. का तपासणी होऊ शकली नाही? तपासणी त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या, ज्या कायद्या SOPमध्ये नाही त्या गोष्टीची चर्चा करावी आणि ते पुढे करण्यात यावं असं त्यांचं म्हणणं होतं. पण इलेक्शन कमिशनरनी आणि टेक्निशियननी विरोध केला. आम्हाला जे भारताच्या निवडणूक आयोगाने जो आदेश दिलेला आहे SOP दिलेली आहे त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करणार. यांची मागणी काय होती आणि जे इलेक्ट्रिशियन होते किंवा टेक्निशियन्स होते त्यांनी आपली काय भूमिका त्या ठिकाणी मांडली? त्यांनी भूमिका इलेक्ट्रिशियन जे आलेले होते त्यांनी इतकं सांगितलं, आम्हाला जी SOP आहे आम्ही त्याला बाइंडिंग आहे, आपण जी चर्चा करता त्याला आम्ही बाइंडिंग नाही आहे. आपल्याला त्या संदर्भातलं काय लेखी निवेदन द्यायचं असेल तर तुम्ही ROना द्या, ROवरती इलेक्शन कमिशनरला विचारून घेईल, त्याच्यानंतर आम्ही डिस्कशन करू असं त्यांचं म्हणणं आहे. आता याचं फलित काय, म्हणजे आज जे काही EVM काढण्यात आले बाहेर 20 पैकी 20 EVM काढण्यात आले, 20 व्हीव्हीपॅट पण काढण्यात आले, पण याचं फलित काय, शेवटी काय फलित काय? त्यांच्या मनाने त्यांना जी गोष्ट पाहिजे होती ती शक्य होऊ शकलेली नाही. प्रथमतः त्यांना ज्या कायदा बाह्य अशी गोष्ट बोलत होते ते तयार नव्हते इलेक्शन कमिशनर. ते बोलले SOP प्रमाणेच आम्ही काम करणार. सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला त्या आदेशाचं पूर्ण तंतोतंत पालन करून SOP तयार करण्यात आलेली आहे. नक्कीच. पण आता या सगळ्या संदर्भामध्ये 2 महिन्यांची वेळ मागितली की नेमकी 2 आठवड्यांची वेळ मागितली? 2 आठवड्यांची वेळ मागण्यात आलेली आहे. पुन्हा परत त्याच पद्धतीने ती चेकिंग होईल आणि SOPमध्ये काय जर बदल झाले ते इलेक्शन कमिशन ठरवणार आहे. नक्कीच. पण ते बर्न मेमरी संदर्भातली त्यांची एक मुख्य मागणी होती, त्याचं काय झालं? ते त्यांचं म्हणणं तीच मेमरी नेटद्वारे इंटरनेट कनेक्टिव्हिटी होते का त्याचं एक्सप्लेनेशन द्या. ते बोलले आम्ही त्याला बाइंडिंग नाही आहे, कारण SOPच्या बाहेर जाऊन आम्ही कुठलं काम करणार नाही. मायक्रो कंट्रोलर संदर्भात पण त्यांनी मागणी केली. सगळं आपण जी मायक्रो कंट्रोलर झालं तिची सुद्धा ते बोलले SOPच्या बाहेर जाऊन आता आम्ही तुम्हाला काही सांगू शकत नाही. तुम्हाला जे काय पत्रव्यवहार करायचं ROना पत्रव्यवहार करा आणि त्यानंतर ठरवा. निवडणूक विभागाचे जे अधिकारी किंवा जे SOPs आहेत त्याचं पालन करत नाही असं म्हणावं? नाही, पालन ते करताय, पण ज्यांनी पैसे भरलेले ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की प्रथमतः मला माझ्या सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरप्रमाणे काम झालं पाहिजे. पण निवडणूक आयोग म्हणणं आहे की आम्हाला जी भारताच्या निवडणूक आयोगाने जी SOP दिली आम्ही त्या पद्धतीने काम करणार आहे. पण हा पेच फसलाय मग असं म्हणावं? हा पेच फसल्यासारखा नाही. SOP प्रमाणे काम कुठलं केलं जाईल, कायद्याला धरून केलं जाईल. त्यांना जर त्याच्यामध्ये बदल पाहिजे तर ते अमेंडेड करेल आणि परत बदल SOP होईल जर झाली तर, पण आता ते शक्य नाही. तुमच्या माध्यमातून दिलीप मामा लांडे यांनी पण एक पत्र दिलेलं आहे. हे पत्र नेमकं काय? नाही, पत्र मामांनी जी गोष्ट चाललेली ती चुकीची आहे आणि ती असंविधानिक आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.